माझं नाव उषा शामरावजी मेंढे आहे. मी कट्टीपार म्हणजे आमगाव तालुक्याची राहणारी आहे. मला 2018 मध्ये कॅन्सर झाला होता. मी विकास जैन सरांकडे गेली तेव्हा त्यांनी सांगितलं की थोडीशी गाठ आहे, ती काढून टाका. तेव्हा मी ती गाठ काढली आणि मग मला माहीत पडला की कॅन्सरची गाठ आहे म्हणून. मी घाबरली नाही, कारण की माझे कुटुंब खूप चांगले आहेत. माझे मुली वगैरे सर्वांनी मला थोडी हिंमत दिली आणि मी नागपूरला कोलंबिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तेव्हा सरांनी पण मला खूप समजावलं. मी खूप रडत होती, कारण की छोटे छोटे माझी मुलं होते, त्यांच्याकडे पाहून खूप रडायची. पण नंतर मला ऑपरेट वगैरे केला सरांनी, तेव्हा मग थोडा बरा वाटायला लागला आणि मी आता रेग्युलर चेकअपसाठी नेहमी येत राहते. आधी सरांनी मला एक महिन्यानी बोलवला, त्याच्यानंतर आता दोनदा आता सांगितलं की आता तुम्हाला 6 महिन्यांनी यायचं आहे. आणि कॅन्सरची किमोथेरपी पण मी केली. कॅन्सर म्हणजे एक आपल्याला वाटते थोडा की काही घाबरण्यालायक आहे, पण किमोथेरपी वगैरे घेतल्यावर काही असं वाटत नाही मला आता की मी नॉर्मल आहे. घेतल्या पाहिजे, कारण की कॅन्सर हा घाबरण्यालायक नाही आहे. किमोथेरपी वगैरे केल्यावर ते निघून जाते आणि भीती करण्याची काही गोष्ट नाही. आपल्याला स्ट्रॉंग बनायचे आहे आणि स्ट्रॉंग राहायचे आहे. आणि सर्वांना सांगायचे आहे की कॅन्सर म्हणजे हा काही घाबरण्याचा सारखा नाही.